अगं का चला निघायचं का? आता कुठं? अगं कुठं म्हणजे घर बघायला जायचं ना. नीता प्लीज मला आता यावर चर्चा नको आहे प्लीज. ठीक आहे, मम्मीने जेवण बनवून ठेवलंय, जेवून जाऊ. ठीक आहे. आणि हो, आता समजा ठरतच आहे म्हणून बोलते, माझ्याकडे बी पैसे आहेत, म्हणजे 40-50 हजार रुपये असतील तर ते पण. नीता तुझे पैसे तुझ्याकडेच ठेवा. आणि काय करू त्या पैशांचं? काय खाऊ का गिळू? गरजेलाच पैसा उपयोगाला नाही आला तर काय कामाचा तो पैसा? अगं बरोबर आहे तुझं, पण आता व्यवस्था झाली आहे. कुठून झाली? माझ्याकडे पैसे होते काही माझे साठवलेले आणि बाबांनी थोडे दिलेत. पण उद्या गरज लागली तर काय करायचं रोन्या? नाही तुम्ही म्हणता कपड्यांशिवाय काय घरातनं घेऊन निघू नकोस म्हणून, पण उद्या सामानाला गरज पडली, उद्या काही घ्यावं असं वाटलं. बरोबर आहे तुझं, पण आता आपण या सगळ्यावर नको बोलूया. आधी घराचं ठरवूया, ते महत्वाचं. मला काहीच सांगायचं नाहीये. ते बाबा ठरवते. ते तुझं काय म्हणजे घरी सांगणार आहेस? नाही नाही म्या काय बी सांगणार नाही. म्हणजे मम्मी पप्पांना असंच वाटतं की मी तुझ्या घरी राहते म्हणून. राहून दे. आणि ताईकडे राहायला गेलेली हे पण त्यांना माहित नाही. उगाच नसता तो ताप नको डोक्याला. बरं ते समजा सोड, आपण ताईला फोन करायचा का हॅपी दिवाळी म्हणून? नाही थांब जरा थांब. टेन्शन मध्ये काय आहेस? अगं ब्रोकरचा फोन येणार होता, त्याच्या फोनची वाट बघतोय, अजून त्याचा फोन आला नाही. रोन्या हॅपी दिवाळी. लग्नानंतरचा पहिला सण ना आपला. हॅलो, हा सर तुमच्याच फोनची वाट बघत होतो. हा ते घराचं. हा हो का?